तर आज आपण बघणार आहोत की जीमेलचा जो आपला मेल आय डी असतो त्याच्यामध्ये भरपूर सगळे अनरीड मेल असतात आणि ते इनबॉक्समध्ये आपल्याला 10,000 15,000 20,000 असे मेल दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला नवीन मेल आलेला कळत नाही आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे की जीमेलचा जो इनबॉक्स असेल किंवा त्या जीमेलच्या मेल आय डीचा मेंटेनन्स कसा करायचा. सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जीमेल ओपन करायचं आहे. जीमेल ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला एक कमांड टाईप करायची, लेबल कॉलन अनरीड अशी एक तुम्ही इकडे ओपन करा. इथे सगळे तुम्हाला तुमचे अनरीड ईमेल्स दिसतील. याच्यावरती याला पूर्णतः सिलेक्ट करा. तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग जर तुमचा मेल आय डी यात नसेल तर सगळे डिलीट करून टाका. तर त्यानंतर तुम्हाला गुगल क्रोममध्ये जायचं आहे. तिकडे तुम्हाला photos.google असं सर्च करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे स्टोरेजमध्ये. स्टोरेजमध्ये गेल्यानंतर एक तुम्हाला सगळ्यात खाली ऑप्शन आहे बघा, क्लीनअप जीमेल ड्राईव्ह म्हणून. रिवाइव आयटम्स करा. इथं तुम्हाला काय करेल तो की हे जे आयटम आहेत तुमचे, एवढे मेल्स आहेत, स्पॅम मेल एवढे आहेत, डिलीटेड मेल एवढे आहेत आणि लार्ज फाईलसोबतचे मेल किती आहेत हे बघा आणि तुम्हाला जे नको आहेत ते मेल इथून डिलीट करून टाका. थँक्यू सो मच.